झाला टेप बॉल षटक टाकण्याची एक संधी मिळाली. खास आकर्षण या स्पर्धेत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. ऑफिशियल पंच आपण आपापली पोझिशन घ्या आणि सामना चालू करा. डेबू 40+ मास्टर लिजन क्रिकेटर डेब्यू मैदानामध्ये पहिलं षटक टाकेल. सहकारनगर संघाचा खेळ प्रवीण दुगाडे सर यांनी अगदी जवळून पाहिला. खोपोलीमधील अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला, परंतु आज हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. पहिला चेंडू टाकायचा डेब्यू तयार. समोर फलंदाज सज्ज आहेत त्या ठिकाणी भावेश पाटील आणि एका बाजूला रोहन कडपे. 3:30 झालेले आहेत. बरोबर 3:50 हे सत्र समाप्त होणं बंधनकारक राहील. डेब्यू तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राटम विकेट. पहिला बॉल बाउन्स घेत मात्र निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. परफेक्ट लेंथवरती हा बॉल ॲक्युरेट बाउन्सर. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसवला. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला डेब्यू यांच्या माध्यमातून. बरेचसे अपकमिंग यंगस्टार तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या बरोबरीने सिनियर खेळाडू डेब्यू जो संघाला लीड करतोय या क्षणाला. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला होता. जबरदस्त गोलंदाजी. तीक्ष्ण बाउन्सर, सटीक बाउन्सर वारंवार डेब्यू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एखादा लेदर खेळाडू पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, खरं तर फलंदाजाला रूम क्रिएट करून देत नाही. अतिरिक्त बाउन्स वेग देखील या बॉलमध्ये पाहायला मिळाला.
अनुज पोळेकर अनुज पोळेकर यावेळेस मात्र सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क वरती आलाय आणि अशा थोडासा मॉइश्चर पाहायला आणि स्वाभाविक बॉल अनुज पोळेकर डाऊन द लेग पंचांचा इशारा व्हाईट बॉलने मात्र या षटकाला सुरुवात केली अनुज पोळेकर या गोलंदाजाने सहकार नगर टीमचा प्रतिभावंत यंगस्टर खेळाडू व्हाईट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे 12 धावा स्कोर कार्ड वरती पुढचा बॉल खोलात टाकला बॅट ग्राउंडिंग झाली विकेट वरती बॅटचा फ्लो आपण जर पाहिला सर्वात अगोदर विकेटला स्पर्श केला बॅटने त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये फुटवर्क थोडासा कमी होता त्याचा फायदा सहकार नगर टीमला होताना पाहायला मिळाला डॉट बॉल निर्धाव चेंडू कोणत्याही प्रकारची रन नाहीये चांगलं कमबॅक याही वेळेला टप्प्याचा बॉल बॅटचा फेस लवकर क्लोज झाला कमी गतीचा बॉल होता गती खर तर फलंदाजाला ओळखता आलेला नाहीये फलंदाज जे आहेत स्ट्राईक एंडला रोहन कडबे त्यांना वेगाचा अंदाज बांधता आला नव्हता त्यामुळे बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर बॉल निघून गेला विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉल 4 पंच या आजच्या रात्रीमध्ये आपण पाहता दीपक पाटील आमचे बल्ली बाउंडन मेन अंपायर हॅमर केला बॉलला खोदून काढला अक्षरशः बॉटरमॅनचा वापर दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 रन या ठिकाणी मिळेल 13 धावा फलकावर त्याच स्क्वेअर लेग पंच द्वारकानाथ चोरगे बेलवली अविनाशी पारंगे रीस आणि आमचे बाळा साळुंके कोपोली खूप चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये त्यांचं आजच्या रात्रीमध्ये राहिले मोठी जबाबदारी स्टेप आउट होऊन कॉपी बुक स्टाईलने कव्हर्सला टार्गेट करायचं होतं परंतु इथे पुन्हा एकदा गती काढली बॉलची अनुज पोळेकर हा खेळाडू जरी वयाने कमी असता तर क्रिकेटमध्ये सध्याच्या केला तो मॅच्युअर्ड झाला चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली बॉलची गती तो काढतो सातत्याने वेग ही त्याच्या माध्यमातून पार मिळाला शफल झाले होते पुन्हा एकदा काउंटर अटॅक बॅकफुटला जाऊन या ठिकाणी फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आहे आणि इथे देखील डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी 13 धावा फलकावरती आहेत 2 धावा या खतर येणाऱ्या पहिल्या 5 बॉलमध्ये खर्च केल्या अनुजने शेवटचा निर्णायक बॉल या ओव्हरमधला फिल्डिंगमध्ये वारंवार बदल कव्हर पॉइंटला तर बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये उभं केलंय त्याच वेळेला गलीमधला फिल्डर शॉर्ट कव्हरला घेतलाय एका बाजूला डीप स्क्वेअर लेग लावलाय रिव्हर्सचा फटका रोखण्यासाठी ही रणनीती मिस टायमिंग झेलची संधी फॉलो थ्रू मध्ये झेल कॉटन बोल्ड क्या बात है 2 रन प्लस विकेट वाढदिवसाच्या असतील आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार प्रवीण अण्णा मोरे आणि संपूर्ण आयोजकांच्या वतीने आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने अनुष तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरं तर खूप चांगला त्याने गिफ्ट दिला आपल्या टीमला 2 धावा खर्च करत 1 विकेट त्याने आपल्या टीमला मिळवून दिलाय बर्थडे बॉय आज खरं तर रायगडचा मास्टरमाइंड कॅप्टन विशाल चितेकर यांचा देखील वाढदिवस 13 धावा फलकावरती 1 गडी बाद या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्येला खरं तर आळा घातला गोलंदाज अनुज पोळेकरने 2 धावा खर्च केला विनायक कडपे न्यू बॅटर आणखीन एक स्फोटक विध्वंसक खेळाडू मैदानाकडे चाललाय इनिट नंबर 3 चला घाई करा प्लीज तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती सहकार नगर टीमचा गोलंदाज प्रथमेश विचारे बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय 3rd ओव्हर टेप बॉल षटक टेप बॉल काय आहे हे आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक ग्रामीण संघांना कळालं 13 धावा 13 यस 13 धावा फलकावरती
टेप बॉलवरला सुरुवात झाली. राईट आर्म राऊंड द विकेट. टेप बॉल षटक टाकण्यासाठी प्रथमेश विचारे, टेप बॉल स्पेशालिस्ट, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन कडपे आणि एका बाजूला विनायक कडपे. ऑन द राईस फटका डीप मध्ये फिल्ड डाऊन द बॉल. झेलची शक्यता आहे. लॉंग ऑनला झेल टिपलाय यशने आणि इथे मात्र रोहन कडपे देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. आणखी एक धक्का तळेगाव टीमला. आणखीन एक विकेट. फटका लाजवाब होता ऑन द राईस. त्या ठिकाणी ऑन साइडला केले बाउन्सर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे यशने चांगला झेल टिपला. यशकडे पाहिल्यावर वाटते फॉरेनर आहे. लॉंगॉनला जो यश उभा आहे, खरं तर यंगस्टर खेळाडू, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला. चौथ्या क्रमांकावरती रोहित कडपे, कडपे ब्रदर्स. रोहन बासाला विनायक मैदानामध्ये रोहित आता आलाय चौथ्या क्रमांकावरती. वेगवान बॉल, बेस मात्र उडाली आहे, ब्लिंक झाली आणि बेस खाली पडले, त्यामुळे खेळाडू त्रिफाचीत झालाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती टेप बॉल वरती रेकॉर्ड होईल का? जर का इथे विकेट मात्र मात्र पहिला खेळाडू होईल ज्याला टेप बॉल वरती विकेट हॅट्रिक पूर्ण करता येईल. षटकांचा असेल. भरोसे विपक्ष तळेगाववाडी. ही लढत यानंतर पाहायला मिळेल. आराध्य मोरे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत पुढच्या सामन्याचा. दोन टीम वरोसे आणि तळेगाववाडी. विकेट हॅट्रिक नाव का तर ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज मैदानामध्ये प्रथमेश विचारे. तिसरा बॉल बीट केलाय त्या ठिकाणी विकेट किपरला. डीप मध्ये फिल्डर लावलाय. टेप बॉलच्या षटकांमध्ये या गोष्टी वरोसे संघाने केल्या. खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी लॉंग लेगला, फाईन लेगला डीप मध्ये एक फिल्डर त्याने लावला होता धाबा वाचवण्यासाठी आणि त्यावेळेला गणेश शर्मा यांच्या हातातून 2 बॉल ऑलरेडी सुटले होते. त्यामुळे खरं तर त्यांचंही कौतुक करायचं. संघनायकाची ती रणनीती होती. टेप बॉल एकदा टप्पा पडला की शूट होतो बॉल, अतिशय वेगाने निघतोय. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. याही वेळेला कमबॅक. क्या बात आहे. प्रथमेश विचारे यांची गोलंदाजी भन्नाट राहिली. काही क्षणापूर्वी साहिल लोंगले, टेप बॉल स्पेशालिस्ट, मिस्टर ISPL उमरोलीचा खेळाडू, आपण त्याचं स्वागत केलं. वन्स अगेन पुन्हा एकदा वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. वन्स अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. फक्त 1 रन त्याने खर्च केली आहे 5 बॉलमध्ये आणि 2 विकेट मिळाल्या प्रथमेश विचारे या गोलंदाजाला. हा शेवटचा बॉल. 14 धावा धाव फलकावरती आहेत. सहकार नगर खोपोलीचा संघ आतापर्यंत आपण जर पाहिलं तळेगाव टीमला त्याने डॉमिनेट केलंय. पुन्हा एकदा वेग, भन्नाट वेग, ॲक्युरेट लाईन. टेप बॉल मध्ये हे निर्णायक षटक राहिलं प्रथमेश विचारे या खेळाडूचं. फक्त 1 रन खर्च केली, 2 विकेट त्याने मिळवून दिला आपल्या टीमला आणि जबरदस्त कमबॅक. लास्ट ओव्हर. आता अंतिम षटक बाकी आहे. त्या अगोदर वरोसे आणि तळेगाववाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. यस, तळेगाववाडी संघाचे कॅप्टन ऑलरेडी इथे अवेलेबल आहेत. शार्दूल, मी वरोसे टीमचा कॅप्टन, त्यांनाही विनंती करतो आपण देखील या टॉससाठी. लास्ट ओव्हर. देवा कासार अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय.
14 धाबा या धावफलकावरती आहेत. देवा कासार स्लॉगवर षटक टाकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 2 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1. मराठी शाळेमध्ये चढता क्रम उतरता क्रम आपण शिकलो, इथे मात्र उतरता क्रम लागलाय. सुरुवातीपासून धावा जास्त, त्यानंतर त्याच्याही पेक्षा खालोखाल, त्याच्याही पेक्षा खालोखाल तिसऱ्या ओव्हरमध्ये आता इथे मिडन षटक टाकावं लागेल. परंतु अंतिम षटकामध्ये तळेगाव टीमला 3 ओव्हरमध्ये जे साध्य करता आले नाही ते मात्र एका ओव्हरमध्ये करून दाखवावं लागेल. ते क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. हॅलो हॅलो येस, थँक्यू. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्या. अफलातून टायमिंग, जबरदस्त फटका, नेत्रदीपक टायमिंग आणि आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा लॉंग ऑनला षटकार पाहायला मिळाला. फलंदाज मैदानामध्ये आहेत त्या ठिकाणी अभि कडपे यांच्या बॅटमधून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. वाईट बॉल, 23 रन ऑन स्कोर कार्ड. षटकारानंतर दबाव, लाईन मध्ये मिस्टेक, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. 23 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ताकद वापरायची होती, परंतु बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचता आलेला नाहीये. गुडघा थोडा पुढे घेतला, स्टेप आउट झाले होते. ऑन साइडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न. 23, 3 विकेट. मग अभिच्या स्लॉटमध्ये बॉल आला तर नक्कीच मैदानाच्या बाहेर जाईल. बघा, एक रनसाठी धाव इथे दुसरी रन कंप्लीट झाली असे डगआउट मध्ये देखील आरडाओरडा पाहायला मिळाला. परंतु विनायकने स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली हे त्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवावं लागेल. आत्मविश्वास त्याने स्वतःवरती दाखवलाय. तो आत्मविश्वास त्याच्याकडून पाहायला मिळेल का? इनसाइड आउट, क्या बात आहे. ऑन द टोस केले, बॅकवर्ड पॉइंटला हा गतिमान फटका होता. बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक, 4 धाबा, चौका.
या धावा ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये येत आहेत त्या धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या राहतील. तळेगाववाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि मैदानामध्ये 28 धावा धाव फलकावरती लागल्या. शेवटचे 2 निर्णायक चेंडू, 28 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला डेब्यू धावत चालला पुढे, सिंगल हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झेल सुटला आणि 2 धावा देखील आल्या. डबल माइंड थोडे डेब्यू होते कारण बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कदाचित टप्पा घेऊन बॉल डोक्यावरून निघाला असता. त्यामुळे बॉलला पकडण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे 2 धावा आल्या. 30 धावा कंप्लीट. 3 ओव्हर नंतर 14 होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 16 आल्या. आता अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू. वाईड बॉल. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळाली. 31 वरती पोहोचतो मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तळेगाव संघ. लास्ट बॉल. 31 धावा धाव फलकावरती असताना आजच्या रात्रीतला सर्वात लांब लचक उत्तुंग असा षटकार. 37 धावा धाव फलकावरती. लास्ट ओव्हर मध्ये आलेल्या धावा 23 या सामन्यामध्ये तळेगाव संघाला एक वेगळा आत्मविश्वास देऊन जातील या शंका नाहीये. 38 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल आता सहकार नगर टीमला. केतनजी खोपकर यांना विनंती असेल आपण या मंचावरती. केतनजी खोपकर यांना विनंती राहील आपण मंचावरती आपलं स्वागत. खतर प्रवीण अण्णा मोरे यांच्या वतीला आपल्याला आग्रहाचं निमंत्रण. मंचावरती येऊन आपण असं नसतं बा. 38 धावांचा पाठलाग सहकार नगर संघाला करायचं. लवकरात लवकर आघाडीची जोडी मैदानाकडे पाठवा. सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा. केतन खोपकर सहकार नगर संघाचे खेळाडू देखील आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी प्रवीण दादा प्रेरणा मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते केतन खोपकर यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. या साडू आहेत, नाता देखील त्यांचा आहे. दीपमाळ तयार होते. फुलांनी फुलं जोडत गेलो की फुलांचा एक फुलहार तयार होतो. त्याचप्रमाणे माणसाने माणसं जोडत गेलो की माणुसकीचं एक सुंदर आणि उत्तम नातं तयार होतं. आणि मंचावरती खरं आपण पाहताय खोपकर जे प्रवीण अण्णांचे साडू देखील आहेत, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतो. चला लवकरात लवकर सहकार नगर टीम नगरचा डेब्यू त्याच्या बरोबरीने प्रथमेश विचारे ज्याने टेप बॉल षटक अप्रतिम हाताळलं. स्पर्धेमधला पहिला खेळाडू. टेप बॉलमध्ये फक्त 1च रन खर्च केले, 2 विकेट त्याने घेतले. अडतीस धावांचा पाठलाग.
38 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी प्रथमेश विचारे आणि त्याच्या बरोबरीने डेब्यू. चला पंच लगेच सामना चालू करा. $38 रन. तर या स्पर्धेमध्ये आज आय थिंक 49 धावाच्या वरोसी संघाने केल्या होत्या, हायएस्ट होता. त्या धावांचा पाठलाग करताना चौक संघ मोठ्या मार्जिनने पराभूत झाला आणि त्यानंतर लो स्कोर सामने पाहायला मिळाले. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी प्रथमेश नॉ स्ट्रायकिंग एंडला डेब्यू बॉलिंग मार्गवरती गोलंदाज झालाय. अभि कडपे पहिला बॉल तेज सरार वरिष्ठ सायन बॉलला टर्न केलाय. मिडॉन मधला फिल्डर बॉल उचलण्यासाठी सरकला बाजूला आणि इथे मात्र 1 रन मिळाली पहिल्या चेंडूवरती. अकाउंट ओपन झालंय. पहिली सिंगल आली. पहिल्या सिंगलच्या मदतीने सहकार नगर टीमचा अकाउंट ओपन झालं. डेब्यू अनुभवी खेळाडू आहे या संघाचा. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हणतात. आता डेब्यूचा एक्सपिरियन्स त्याच्या उपयोगी येईल का हे पाहावं लागेल. बघा काय फटका मारलाय. फुल फेस ऑफ द बॅट, कॉपी बुक स्टाईल, व्हर्टिकल अँगल. आणि हा खरं तर फटका होता बॅटचा व्हर्टिकल अँगल. परंतु डीपमध्ये जो फिल्डर उभा त्यांच्या हातामध्ये थ्रू द कव्हर्स आज स्ट्रोक्स. एक सिंगल या ठिकाणी मिळेल. क्रिकेटमध्ये पहिला सामना जेव्हा खेळण्याची संधी मिळते तेव्हा त्या खेळाडूचा तो डेब्यू असतो. परंतु इथे सहकार नगर संघाचा डेब्यूच मैदानामध्ये आलाय. तो नेहमी या संघासाठी चांगला योगदान देत असो. आतली कडा घेतली. पुन्हा एकदा गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला वेग आणि वेगच पाहायला मिळाला अभि कडपे या खेळाडूचा. अप्रतिम गोलंदाजी. तळेगाव टीम, तळेगाव वाडी हा संघ देखील पाहिला. पण यावेळेला तळेगाव संघाला आपण पाहताय मैदानामध्ये. गावदेवी तळेगाव. ओव्हर पिच, हाफ हेलिकॉप्टर, डीप मध्ये फिल्डर, थ्रू द कव्हर्स, अफलातून झेल. पंकज पाटीलने टिपलाय. पंकज पाटील सबसे कातिल. पहिला खेळाडू बाद 2 या धावसंख्येवरती प्रथमेश बॅक टू द डगआउट. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय प्रतीक विचारे. एक पार्टनरशिप हवी आहे या टीमला विजयासाठी. प्रतीक विचारे तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. रिव्हर्सचा प्रयत्न परंतु बॅकअप साठी बॅकवर्ड क्षेत्राकडे फिल्डर नाही आहेत. बॉल वेगाने निघाला. लेग बाईच्या स्वरूपात हा नशिबाचा चौकार. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे आणि इथे मात्र नशिबाचा चौकार मिळाला बॅटिंग करताना सहकार नगर टीमला. एकोणीस चेंडूमध्ये 32 चं समीकरण बाकी आहे. प्रचंड वेग. अभि कडपेची बॉलिंग ऍक्शन आपण जर पाहिली तर वेग त्यांच्याकडे जास्त आहे. नशिबाची साथ मिळाली सहकार नगर टीमला. शॉर्ट दरम्यान शॉर्ट फायनलला आता अलर्ट राहावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, मिस्टामिंग, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल पकडलाय, रिव्ह्यू वापरलाय. अंपायर्स कॉल. यस, मी स्वतः घेतलाय, पंचाने सांगितलंय. हा रिव्ह्यू त्यांचा आहे त्यामुळे चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर, बॉल जिथून अटेम्प्ट केलाय ती उंची ग्राह्य धरली जाईल. कमरेच्या वर असेल तर डेफिनेटली बिमर आणि कमरेच्या खाली असेल तर लिगल बॉल म्हणजे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. तिसरे पंच चला आपण बसून घ्या. 12वे खेळाडू आपण बसून घ्या. पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. दोन्ही संघांच्या 12वे खेळाडू आपण कोणत्याही प्रकारची कमेंट करू नका. पंच जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. 4 पंच आजच्या रात्रीमध्ये त्यामुळे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी त्यामुळे खेळाडू बाद. बॉल कनेक्ट झाला. बॉलचा डिरेक्शन आपण जर पाहिलं स्टम्प्स लाईनच्या खाली होतं त्यामुळे
डिपिंग फुलटॉस याला म्हणता येईल. त्यामुळे खेळाडू बाद पंचांनी सांगितलंय. विकेट मिळेल. फिल्डिंग करताना तळेगाव टीमला पहिलं षटक मात्र राहिलं आतापर्यंत निर्णायक तळेगाव संघासाठी. 6 धावा आणि 2 विकेट. समोरच्या दिशेने बॉल अटेम्प्ट केला, कनेक्ट केला अनुज पोळेकर, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं 2 धावांचं. आजचा बर्थडे बॉय, ज्याचा वाढदिवस आहे, तो अनुज पोळेकर मैदानाच्या आतमध्ये चालला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आले. आता 18 मध्ये 32. 18 चेंडू 32 म्हणजे 10.66 हा रिक्वायर्ड रेट. डेब्यू मैदानामध्ये कशी कामगिरी करेल हे खरं तर पाहावं लागेल. वरोसे आणि तळेगाववाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंगला इन्व्हाइट केलं वरोसे संघाला. परंतु इथे हा सामना रफ अँड टफ होतोय. सहकार नगर पहिला सामना भरपूर प्रतीक्षेनंतर त्यांच्या भेटीला आलाय. पहिली लढत या 2 टीम मध्ये आपण होताना पाहू शकाल. सुरुवातीला ताडवाडी, तीनघर, निंबारवाडी, आंबेवाडी, ताडवाडी, वाउंडल, पोखरवाडी या संघांमध्ये लढती पाहायला मिळाल्या. अगदी मागच्या बाजूला मोठा धबधबा आहे, नॅचरल वॉटरफॉल, ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या पर्यटकांची गर्दी असते. या निसर्गरम्य परिसरामध्ये कोयना चिखले ही लढत आपण पाहिली. यावेळेला मिस टायमिंग, लिडिंग एज लागली होती. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला होता आणि त्यानंतर बॉल सेफ लँडिंग झाला. ही खरं तर सुदैवाची गोष्ट होती डेब्यूसाठी. आणि त्याच वेळेला सहकार नगर संघासाठी 1 रन या बॉलवरती मिळाली. 7 वरती पोहोचला मैदानामध्ये सहकार नगर संघ. आता येणारे 17 चेंडू विजयासाठी 31. 17 चेंडू आणि 31 चं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. बिग फाईट, मोठी लढत 2 टीम मध्ये आपण रंगताना पाहू शकाल या मॅचच्या दरम्यान. फुलटॉस बॉल, बैठक शॉट, धीम्या गतीचा फुलटॉस, त्याच्यामध्ये स्क्वेअर लेगला प्रहार, आडव्या बॅटने केला प्रहार, चेंडू गेला सीमा पार. इट्स आउट ऑफ द बॉक्स, षटकार. पोळेकर बर्थडे बॉय. समीकरण उरलं येणारे बॉल 16-25 धावा. 16 चेंडू मध्ये 25. 16 बॉल 25. बरेचसे काही खेळाडू त्यांना आमचं समीकरण सांगण्या अगोदर समीकरण माहिती असतं. कॅल्क्युलेटेड क्रिकेट त्यांच्या माइंडमध्ये सेट असतं. किती धावा आल्या, आता किती पाहिजेत ते डोक्यामध्ये ठेवूनच मैदानामध्ये खेळत असतात. आणि यावेळेला देखील आम्ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट केली. 16 बॉल 25 हे समीकरण बाकी आहे. रन चेस करत असताना या गोष्टी मैदानावरती आम्हाला पोहोचवाव्या लागतील. रिव्हर्स, क्या बात आहे, बर्थडे बॉय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं पण नकार दिला डेब्यूने. सर सलामत तो पगडी 50. मैदानामध्ये डेब्यू सांगतो इथे रिस्क रन आपल्याला घ्यायची नाहीये. सिंगल मध्ये समाधान मांडलं आणि त्याच वेळेला समीकरण बदललं. 15 बॉल 24 धावा. 15 चेंडू मध्ये 24 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. एक षटकाराने मात्र पूर्णपणे गणित बिघडवलं तळेगाव संघाचं. अनुज पोळेकर त्याच्या बॅटमधून आलेला षटकार, पण विकेट जर काही ते मिळाला नक्कीच कमबॅक होईल. पुन्हा एकदा बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. स्टायलिश फटका मारण्याचा प्रयत्न डेब्यू करतोय कॉपीबुक स्टाईलने. टॉप हँड पूर्णपणे मजबूत आहे. लेदरचा खेळाडू एखादा ज्या पद्धतीने व्हीसअप मध्ये खेळतो तशा पद्धतीची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न डेब्यू करत असताना इथे मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आत्मविश्वास द्विगुणित करेल तळेगाव संघाचा. याच फटकाची प्रतीक्षा इथे देखील लॉफ केला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. झेलबाद अभि कडपेने टिपला झेल. मैदानामध्ये संपला डेब्यूचा खेळ.
तुझी धर नगर संघाच्या वाट्याला आणि आता समीकरण बनलंय 13 चेंडू मध्ये 24 धाबा 13 बॉल 24 नेक्स्ट ओव्हर टेप बॉल त्या अगोदर शेवटचा बॉल या ओव्हर मधला समोर कौशल नारकर बॅकफुटला गेले ऑन साइडला हापाम चॅक करताना मात्र मिस टायमिंग फटका प्रॉपर कनेक्शन नाहीये परंतु सिंगल रन नक्की या बॉलवरती मिळेल या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरील धावा आल्या तब्बल 3 खेळाडू बाद 15 आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 12 विजयासाठी 23 धावांचं समीकरण टेप बॉल ओव्हर 12 बॉल 23 चला फिल्डिंग लावून घ्या 12व्या खेळाडूने आम्हाला अगोदर सांगितलं भावेश पाटील टेप बॉल षटक टाकणार आहे तर त्याने टाकला नाही तर 12व्या खेळाडूला पेनल्टी कारण टीम स्ट्रॅटर्जी सध्या सुरू आहे आणि ह्या चालू असताना 12व्या खेळाडूने आम्हाला सांगितलं भावेश पाटील टेप बॉल षटक फेकणार आहे 12 बॉल 23 हा सामना अजूनही बॅलन्स आहे कारण अनुज पोळेकर मैदानामध्ये उभा त्याने एक षटकार ठोकलाय मागच्या इनिंगमध्ये आपण कंपॅरिझन केलं तर लास्ट ओव्हरमध्ये आलेल्या 23 धावा त्या 23 धावा आता 12 बॉलमध्ये चेस करायच्यात बॅटिंग करताना सहकार नगर खोपोली या संघाला 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत एका बाजूला कौशल नारकर त्याच्या बरोबरीने अनुज पोळेकर ड्रिंक ब्रेक थोडासा एक खरं तर मेसेज मैदानामध्ये पोहोचवलाय टीम स्क्वॉडने खेळाडू कक्षातून दोन्ही खेळाडूंना कशा रीतीने मात्र स्ट्रॅटर्जी आखली तर रणनीती फार महत्वाची आहे मुठभर मावळ्यांना हाताशी धरून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि हे करत असताना अनेक मोठमोठ्या लढाया जिंकल्या या लढाया जिंकताना गनिमी कावा या स्ट्रॅटर्जीचा वापर केला या रणनीतीचा वापर केला आणि अनेक मोठमोठ्या लढाई जिंकल्या इथे देखील आता एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 2 प्लॅन बनवावे लागतील ए आणि बी पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक वेगळा प्लॅन शेवटच्या 2 ओव्हरमध्ये एक वेगळा प्लॅन मागच्या इनिंगमध्ये आपण पहिला बी प्लॅनमध्ये सक्सेस झाला तळेगाव संघ शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि यावेळेला आता येणाऱ्या 12 मध्ये 23 इतकं सोपं नाही आहे आणि तितकं कठीण देखील नाही आहे हे आव्हान या अशा कंडिशनला यामध्ये चेस करणं ओव्हर द स्टम्प्स पहिला बॉल आदळलेला आपटलेला चेंडू व्हाईट बॉल आय थिंक लाईनच्या देखील बाहेर होता अनप्लेबल डिलिव्हरी पंचांनी 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाज दिली 16 धावा धावफलकावरती आला तर येणारे 12 बॉल 22चं समीकरण 12 चेंडू मध्ये 22 समीकरण टेप बॉलचं षटक भावेश पाटील बॉलिंग मार्क वरती आहे 12-22 पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस सीमने हा बॉल टाकलाय परंतु डाऊन द लेग वाईड बॉल वन्स अगेन सलगचा दुसरा वाईड बॉल 12 चेंडू मध्ये आता 21 धावा मी मगाशी म्हटलं टेप बॉल षटक आता महत्वाचं राहील आणि आता 12-21 2 वाईड बॉल मध्ये थोडंसं दडपण कमी झालंय सहकार नगर खोपोली संघाचं लाईन लेंथ टप्पा योग्य जर राहिली तरच तुम्हाला इथे कमबॅक करता येईल प्रथमेश विचारने काय गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये टेप बॉल मध्ये 1 रन त्याने खर्च केली 2 विकेट त्याला मिळाल्या एका ओव्हर मध्ये अप्रतिम स्पेल त्याचा राहिला पुन्हा एकदा कट केला बॉलला परंतु डाव्याच्या बाहेर ऑफ ब्रेक वाईड बॉल टोटल 3 वाईड आले त्यामुळे आता 12 बॉल 20 कहाणी में ट्विस्ट 12 बॉल 20 3 सलग वाईड बॉल भावेश पाटीलकडे षटकाची जबाबदारी फुल टॉस फक्त दिशा दिली एक कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी खराब फिल्डिंग बॉल लास्ट मोमेंटला डायव्हर्ट झाला दिशा बदलली
आणि इथे मात्र चौकार मिळाला बॅटिंग करताना सहकार नगर टीमला. मात्रे बॉलर फेमस झाला या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. बॉलवर बॉलिंग करणंही अवघड आहे, बॅटिंग करणंही अवघड आहे आणि त्याही पेक्षा फिल्डिंग करणं आता अवघड आहे. बघा मागचा बॉल टप्प्याची वाट पाहिली आणि वाट लागली. शेवटच्या मोमेंटला थोडासा बॉल डायव्हर्ट झाला, बाजूला सरकला आणि थेट सीमारेषा घातली. पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला ऑन साइडला बॉलला उडवलंय. स्क्वेअर लेग मध्ये सेकंडचा कॉल. खरा फिल्डिंग आणि लगातारचा दुसरा नशिबाचा चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणखीन एक चौकार आला असता, कारण बॅटला स्पर्श केला की बॉलची गती आणखीन द्विगुणित होते. जेव्हा बॉलर बॉल रिलीज करतो वेगाने, बॅटला स्पर्श लागला की मागच्या दिशेला आणखीन त्याचा वेग वाढतो आणि यावेळेला चांगली फिल्डिंग शॉट दरम्यानला झाली. 1 रन मिळाली. 9 चेंडूमध्ये 11 धावा. 9 बॉल 11. सहकार नगर खोपोली संघासाठी समीकरण आलंय समोर. अनुज पोळेकर साठी हा बॉल ओव्हर थ्रो प्लस वाईड. बाय 1 गेट 1 फ्री. एक वाईड त्याच्यावरती आणखीन एक एक्स्ट्रा सिंगल. आता 9 बॉल 9. टेप बॉल षटक मी मगाशी म्हटलं कंपॅरिझन केलं तर आजच्या रात्रीमध्ये सर्वात चांगलं प्रथमेश विचाराने टाकलंय गौतमजी ओसवाल गोट्याबाय. आइए ऊपर. करता रायगडमधील दिग्गज पॅकर हातनोली संघाचे आजच्या रात्रीमध्ये पुरस्कर्ते आहेत. सेन्सेबल क्या बात आहे. सलग 3 वर्ष एका संघासोबत ते उभे राहिले. हातनोली संघाला त्यांचं खूप मोठं योगदान. आई एकवीरा हातनोली, अंबिका किराणा स्टोर, आई एकवीरा हातनोली या संघाचे बिग सपोर्टर. 8 बॉल 8. गौतम ओसवाल गोट्याभाई. रन बॉल 8 चेंडूमध्ये 8 धावा. हा सामना आता सोपा होत चाललाय सहकार नगर खोपोली या टीमला. पुढचा सामना वरोसे आणि तळेगाव वाडी. तळेगाव वाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. क्या बात है. पुश करो और खुश रहो. सिंगल सिंगल ही मजाच वेगळी आहे खरं तर. 7 बॉल 7. 7 चेंडूमध्ये 7 धावा. प्रत्येक बॉलमध्ये सिंगल हवी आहे मॅच जिंकण्यासाठी. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या आणि आता येणारे 7 चेंडूमध्ये 7. फिल्डिंगमध्ये बदल वारंवार केला जातोय. सेन्सेबल क्रिकेट कौशल आणि अनुज या दोघांमध्ये चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. यावेळेला बॉल उडवलाय परंतु फटका फसलाय. विकेट मिळालाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट. 6 बॉल 7 तर समीकरण. चांगला झेल टिपला. कवचला क्लिअर करायचं. 6 बॉल 7 धावा. हे कॅल्क्युलेशन. डीजे प्लीज.
यश मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय पंकज पाटील. मूर्ती लहान म्हणजे कीर्ती देखील महान त्याला दाखवावी लागेल. 6 मध्ये 7 धावा त्याला डिपेंड करायच्यात आणि मैदानामध्ये बर्थडे बॉय अनुज पोळेकर त्याच्या बरोबरने यशला आपण नॉस्ट्रायकिंग एंडला पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होतोय. पंकज आपल्या आयुष्यातील ड्रीम स्पेल त्याला टाकावा लागेल. सर्वात महत्वाचा स्पेल त्याला फेकावा लागेल आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी. 7 धावा डिपेंड करताना मागच्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या आणि यावेळेला 6 मध्ये 7 समोर अनुज पोळेकर. स्विच केला बॉलर रिव्हर्सचा फटका बर्थडे बॉय च्या बॅटमधून मात्र हा वेगवान स्ट्रोक चौकार. DJ Saji. 5 चेंडूमध्ये 3. महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथजी माई महाराष्ट्र भूषण जवळजवळ 7,000हून अधिक संगीत ज्याने संगीतबद्ध केले. त्यांचं संगीत कोणत्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार नाही असं होणारच नाहीये. त्यांच्या ध्वनिफीत आपण ऐकल्या. चला थोडी घाई करा. 5 बॉल 3. थोडी घाई करा. स्पीडअप मैदानामध्ये तुम्हाला घाई करावी लागेल. अंतिम 5 चेंडू आणि 3 धावा. चला फिल्डिंग करणारा तळेगाव संघ तुम्हाला विनंती राहील नम्रतेची आपण थोडी घाई करा. सिलिमिड ऑफ मध्ये समोरच्या दिशेला एक फिल्डर उभा केला धावा वाचवण्यासाठी. अनुज पोळेकर जबरदस्त स्पेल त्याने टाकला आणि बॅटिंग देखील तितकी सुंदर केली आतापर्यंत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा पर्यंत बॅट ग्राउंडिंग झाली. यावेळेला चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आहे त्यामुळे डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये 3 धावा. चांगली गोलंदाजी पंकज पाटील. बघा त्याची बॉलिंग ऍक्शन चांगली आहे. टप्पा चांगला आहे आणि यावेळेला मात्र आणखीन एक डॉट बॉल त्याला फेकावा लागेल दबाव क्रिएट करण्यासाठी सहकार नगर संघावरती. 4 चेंडूमध्ये 3. हा सामना थोडा सोपा आहे सहकार नगर टीमसाठी. पुन्हा एकदा वेग लाऊड अपील. 3 चेंडू 3. मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल 3. पंकज पाटील कमबॅक करतोय. पहिला बॉल रिव्हर्सचा चौकार आणि त्यानंतर सलग 2 डॉट बॉल. आता 3 बॉल 3चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. बघा पुढच्या बॉलवरती जर का एखादा विकेट मिळाला किंवा डॉट बॉल जर आला तरी दबाव वाढेल सहकार नगर खोपोली संघाचा. चला घाई करा प्लीज. तळेगाव टीम उशीर होत चाललाय त्यामुळे प्लीज थोडी आपण घाई करा. आणखीन 3 सामने पेंडिंग आहे. कदाचित सूर्योदय होईल. 3 सामने पुढचे फिनिश होताना मात्र नक्कीच सकाळचे 6 वाजतील. फुल नाईट आजची रात्र आपण होताना पाहायला मिळाली. उद्याची देखील रात्र महत्वाची राहील या स्पर्धेची. 3 बॉल 3. मॅच ऑन. सामना अजूनही बॅलन्स आहे. पंकज पाटीलचा भन्नाट वेग. ॲक्युरेट बॉल 2 मध्ये 3 चं समीकरण सामन्यामध्ये आलंय. क्या बात आहे. छोटा पॅक पंकज पाटील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावा. थोडा दबाव आता फलंदाज करदर अनुज पोळेकर वरती या मॅच मध्ये आलाय. पंकज पाटील 2 चेंडूमध्ये 3 धावा. हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. कट केला बॉलला. थर्डमॅनला बीट केलं. मागे निघाला बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंडचा कॉल. स्कोर रिस लेवल होतो की काय बघा. करदर रन कंप्लीट आहे असं पंचांनी सांगितलं. त्यामुळे 1 बॉल 1 जबरदस्त मॅच. या बॉल वरती 1 धाव जर रोखली असती तर शेवटचा बॉल 1 चेंडू 2 धावांचं समीकरण आलं असं म्हणतो. इथे आता मैदानामध्ये 1 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. स्कोर इज लेवल. कीपरने योग्यरित्या बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित
रनआउटच्या स्वरूपात अनुजचा विकेट मिळाला असा एक फ्रेश बॅटर मैदानाकडे आला असा, परंतु हा सामना आता 1 बॉल 1 वरती. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. तळेगाव टीम फिल्डिंग लावा मैदानामध्ये. पंकज पाटील की अनुज बर्थडे बॉय आणि एका बाजूला अपकमिंग सुपरस्टार यंगस्टार पंकज पाटील. 1 चेंडू आणि 1 धाव. आजच्या रात्रीमध्ये 1 बॉल 6 हे समीकरण आपण पाहिलं होतं कोयना आणि चिखले या लढतीमध्ये. आता यावेळेला 1 बॉल 1, बहुतांश वेळेला 1 बॉल 1, 1 बॉल 2 असताना प्रेशर हा फलंदाजावरती राहिलाय आणि अनेक वेळा अशा लढतींमध्ये फिल्डिंग करणारा संघ विजेता राहिला. परंतु इथे आता कॉन्फिडन्स मैदानामध्ये पाहायला मिळेल का अनुज पोळेकरचा. टेक्निकली परफेक्ट या ठिकाणी खेळावा लागेल. डगआउट करून मात्र आरडाओरडा होतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅटला बॉल लावून घे, 1 रन होईल. परंतु जर का इथे डॉट बॉल टाकला तर मात्र सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल तळेगाव संघाच्या वतीने. तर एका बाजूला आनंद, जर का 1 रन आली तर साजरा करतील सहकार नगर संघ. क्या बात आहे. 1 चेंडू 1 पहाट झाली. चला टाइमपास नको. टाइमपास होऊन गेला दगडूचा. सुपर हिट, सुपर ब्लास्टर. परंतु या ठिकाणी नो टाइमपास. घाई करा. पंचांना विनंती असेल तर आपण त्यांना अलर्ट करा प्लीज. 1 बॉल 1 पंकज पाटील तू अनुज पोळेकर. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली अटॅकिंग फिल्डिंग लावले 1 रन वाचवण्यासाठी. 1 रनला महत्व किती. एकदा जोरदार डाव द्या दोन्ही टीमसाठी. शेवटचा 1 बॉल 1 रन. अंतिम 1 चेंडू 1 रन. हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये तळेगाव की सहकार नगर, सहकार नगर की तळेगाव, अनुज की पंकज, पंकज की अनुज. 1 बॉल 1 बॉल तैयार. लेफ्ट आर्म सीमर. नेमकं घडलंय काय. जर का बॉल फेकला असता हातामध्ये तरी देखील आउट झाला असता. इतका मागे होता फिल्डर. परंतु रन कंप्लीट करत हा सामना जिंकून दिला बर्थडे बॉय अनुज पोळेकरने. अभिनंदन सहकार नगर. बर्थडे बॉय सामनावीर राहिला. चला अनुजा लगेचच विनंती राहील. मी पुन्हा एकदा विनंती करतो वरुषस टीम आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा आणि सामनावीर अनुज पोळेकर. तळेगाव वाडी संघ मैदानाकडे दाखल झाली. हार्ड लक तळेगाव. हा थ्रो ॲक्युरेट झाला किंवा हातामध्ये जरी फेकला असता तर कदाचित चान्सेस वाढले असते. परंतु अनुज पोळेकर बर्थडे बॉय या सामन्यामध्ये राहिला हिरो सामनावीर. चला अनुज लवकर या आपला सन्मान स्वीकारा. त्याच मला विनंती राहील वरुष टीमला आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा.